मी या घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला लाभते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अद्दल शिकवीन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। एक पर्स सुद्धा जागेवर ठेवता येत नाही हिला। अगं काय झालं? आय हेट गॅरी। पुन्हा भांडलीस त्याच्याशी? ए मी काय मुद्दाम भांडत नाही त्याच्याशी, तोही तसाच वागतो। आता काय केलंय त्याने? अगं आमच्या कंपनीने एक शो स्पॉन्सर केला होता, तर तिकडे मी गेले तेव्हा तुम्हाला नाही कधी आकर्षण वाटलं कोणाबद्दल? छे असं माझ्या बाबतीत तरी अजून तरी झालेलं नाहीये। आणि ऑफिसला आपण काम करायला जातो ना, त्यामुळे या इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला मला तरी वेळ नाही मिळत। कितीही रंभा मेनका उर्वशी आल्या तरीही या विश्वामित्राची तपश्चर्या भंग करणं त्यांना शक्य होणार नाही। म्हणजे तुमचं तुमच्या बायकोवर अगदी मनापासून प्रेम आहे? हो। आणि तुला माहितीये तो सगळ्यांसमोर हे म्हणाला की त्याला त्याची ती अजागळ घाणेरडी बायको आवडते। अँड आय वाज लाईक की डूड व्हॉट द हेल देन हू एम आय? आय मीन मला माहितीये ना की मी तिच्यापेक्षा कितीतरी हजार पटीने जास्त चांगली आहे, हुशार आहे, टू लुक एट मी मॉडर्न आहे या। पण तू त्याची बायको नाहीयेस शनाया, हाच फरक म्हणत होते मी तुझ्यातला आणि तिच्यातला। तू त्याची बायको नाहीयेस, मैत्रीण नाहीयेस आणि प्रेयसी सुद्धा नाहीयेस। तुमचं नातं फक्त गरजेपुरतं आणि पैशापुरतं। धूड, मला तुझी फिलॉसॉफी ऐकायची नाहीये हा। मी नाहीये त्या मूड मध्ये आता। शनाया, मला काही हौस नाहीये तुला हे सगळं ऐकवत बसण्याची। मला काळजी वाटते ना तुझी, म्हणून मी हे सगळं बोलतेय। तू कधी विचार केलास का शनाया, तुझ्या घरच्यांना जेव्हा हे कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल? पुण्यात बसून काय करणार आहे? आणि मी सांगितलं तर? ए बघते तू। नाही म्हणजे मी सांगणार नाहीये, पण एक ना एक दिवस कळेलच ना त्यांना। क्या है? सोसाइटी का नोटिस है। ठीक आहे आमच्या। घ्या, आतापासूनच सुरुवात झालीये। कसली? नोटीस पाठवली आहे सोसायटीने। गुरुच्या रात्री बेरात्री येण्यावर आक्षेप घेतलाय त्यांनी। घ्या वाचा। द हेल यार, मला नाही फरक पडत या नोटिसेस वगैरेनी, आणि त्यांना काय करायचं, इट्स माय लाईफ, आय डोंट केअर। शनाया, केअर करावी लागेल। आपण समाजात राहतो, समाजाचे काही नियम असतात आणि ते जर तू पाळले नाहीस ना तर एकतर मला हे घर सोडावं लागेल किंवा तुला। गुरु तुझ्याशी खोटं बोलतोय, तुला फसवतोय। त्याला जे हवंय ना तेच चित्र तुला दिसतंय। थांब रेवती, आता मला काहीच ऐकून घ्यायचं नाही। तू माझी मैत्रीण आहेस म्हणून ऐकून घेतलं, यापुढे बोलायचं नाही। राधिकाला माझ्या बोलण्याचा राग आला असला तरी मला खात्री आहे की गुरुनाथ तिला फसवतोय। त्या मुलीशी ज्या पद्धतीने तो बोलत होता त्यावरून तरी हेच वाटत होतं की त्यांच्यात काहीतरी आहे। पण आता हे राधिकाला कसं समजावून सांगू? कोणाशी बोलू? काय करू मी? पण हे तिला कळायला हवं, नाहीतर आज ना उद्या गुरुनाथ तिला नक्की फसवणार।
अगं बच्चा तू ऐक तरी माझं एकदा. सोना अगं बच्चा ऐक ना तू. बच्चा मला काल काहीच नाही करता आलं ग. सिरियसली ट्रस्ट मी. नाही तर असं मी करेन का बेबी. तू ऐक ना बेबी. हे सोना हा बच्चा आहेस ना तू माझा. अथर्वा, ऐक सोना. अरे आता कसं सांगू तुला बच्चा मी. अथर्वा, सापडली का बाई? अरे हे असं राहते, इकडे तिकडे पसारा नुसता तुझा. हा, आणि मग वेळेवरती काही सापडत नाही तुला. हे घे, चल असं कर. जा नेहाला फोन कर आणि तिला विचार की शाळा लवकर सुटणार आहे का म्हणून. हा, तोपर्यंत मी डबा आणते तुझा. हॅलो पद्दा. सांग ना पद्दा, आज शाळा लवकर सुटला नाही का? बोल ना पद्दा, तोला बोल ना. अथर्वा, फोन ठेव. ठेव फोन इकडे. हे काय बोलत राहिलास तू? हा, कोणी शिकवलं तुला? राधिका डबा दे माझा. अप्पा ना, काय बोलून राहिला? काय मी याला म्हंटल की नेहाला फोन करून विचार की शाळा लवकर सुटणार आहे का म्हणून. तर हा नेहाला म्हणे शोना काय, बच्चा काय, आणखीन काय काय. हे असा झालाय डॅम्बिस आपला पोरगा. असं कोणी बोलतं का फोनवर? हा, आता हे बाबाच बोलत होते ना. तुम्ही असं कुणाशी बोलता का फोनवर? ऐक आहे. हा मी कशाला बोलेन असं कोणाशी. तो काहीतरी वेड्यासारखा बोलतो आणि तू ऐकत बसतेस. जा डबा दे बरं माझा. हो आणते. काय रे. राधिका, अरे ती या. रेवती, मी आता अथर्वला तेच सांगून राहिले होते की नेहाला फोन करून विचार हा शाळा लवकर सुटणार आहे का म्हणून. हो आज लवकर सुटणार आहे, पण अगं यांची स्कूल बस येत नाहीये आज. का हो? काय माहिती, त्यांचा फोन आला होता मला. बहुतेक गाडी बिघडली. हे भगवान, आता का काय करायचं? तेच तर ना. आज माझंही शूटिंग लवकर सुरू होणार आहे. मलाही लवकर जायचं स्टुडिओत. बर ठीक आहे, तू काळजी करू नकोस. मी या दोघांना रिक्षाने सोडते. हा, नाही कशाला. मी सोडतो ना मुलांना. अहो नको, कशाला उगाच तुम्हाला त्रास. नाही त्रास कसला त्यात. माझ्या ऑफिसच्या रस्त्यातच आहे शाळा. सोडतो मी. कशाला. मी करेन मॅनेज. अगं रेवती, ते सोडतायत ना. सोडतील ते, हो ना? चला मुलांना पकड हात. राधिका येतो. हा हो. अथर्वा, त्रास देऊ नको बाबांना. हो. नेहा नीट जागा. बाय. चल रेवती, चहा मांडते. नाही नको. अगं आज मला लवकर जायचंय शूटिंगला. उशीर होतोय. मी निघते. रेवती, नक्की हेच कारण आहे ना? हो का. नाही म्हणजे मला वाटलं की काल मी तुला ते बोलले म्हणून राग तर नाही ना आला तुला? नाही ग, एवढ्याशा गोष्टीवरून काय रागवायचं. पण राधिका खरं सांगते, मी जे काही बोलले ना ते तुझी काळजी वाटते म्हणून बोलले. बर रेवती, नाही म्हणजे कधी विचारलं नाही मी तुला, पण आता आज विषय निघालाच आहे म्हणून विचारते. हा, काय नेमकं काय झालं होतं असं तुझ्यात आणि तुझ्या नवऱ्यामध्ये? काहून तिरस्कार करतेस तू पुरुषांचा? राधिका, लहानपणापासून ना माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या पुरुषांचा मला वाईट अनुभव आला. मग ते वडील असोत, भाऊ असो, मित्र असो किंवा नवरा, सगळ्यांनी मला फक्त दुखावलं, अपमानित केलं, माझ्या हळवेपणाचा फायदा घेतला.
ज्याला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं ना, त्यांनी सुद्धा फसवलं ग. एका दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर केलं. फार खचून गेले होते मी सगळ्या अनुभवांमुळे. पण मी उभी राहिले, स्वतःच्या पायावर उभी राहिले. मला माहितीये जगातले सगळे पुरुष कदाचित असे नसतीलही, पण मला चांगला अनुभव नाही आला ग. मला एवढंच वाटतं की माझ्या बाबतीत जे झालं ना ते इतर बायकांच्या बाबतीत होऊ नये. रेवती, तुझं दुःख मी समजू शकते, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना. झालं गेलं ते विसरून जावं लागतं. मला खात्री आहे तुलाही कोणीतरी मिळेल, तुला समजून घेणार, तुझ्यावरती प्रेम करणार. निघते मी, उशीर होत. बाय. बाय. चल. रेवती, मला माहितीये तुला माझी काळजी वाटते, पण तुझ्या मनात माझ्या नवऱ्याविषयी जो गैरसमज आहे ना, तो आज ना उद्या नक्की दूर होईल. मला खात्री आहे याची. चला चला चला. बर ऐका, शांतपणे ऐका. तू डबा घेतलायस का तुझा? हा ऐक, तू परत मस्ती करायची नाहीस, कळलं? हा, नीट राहायचं. ओके, त्रास द्यायचा नाही. हा. त्यांच्याबरोबर जायचं हात धरून. ओके, हा, नीट जा. बाय बाबा. हाय बंटी. गुड मॉर्निंग अथर्व. गुड मॉर्निंग नेहा. बरं मला सांगा, आता ज्यांनी तुम्हाला कार मधनं सोडलं ते तुमचे कोण होते? हे त्याचे पप्पा होते. ते माझे नेहा, ते माझे पप्पा नव्हते, ते माझे बाबा होते. म्हणजे ज्याने आता तुम्हाला बाय केलं ते तुझे बाबा होते? हो, त्यांचं नाव आहे कुलुना सुभेदार. बरं ठीक आहे, जा तुम्ही शाळेत जा. म्हणजे शनायाचा गॅरी हाच अथर्वचा बाबा आणि राधिकाचा नवरा. किती साधी सरळ मोठ्या मनाची बाई आहे ती. आणि हा माणूस त्या शनायासाठी तिला फसवतोय की फसतोय कोणास ठाऊक. ती शनाया आपल्या स्वार्थासाठी याला वापरून घेतेय आणि हा तिच्यासाठी आपल्या भोळ्या भाबड्या बायकोचा विश्वासघात करतोय. नाही, हे बरोबर नाही. हे सगळं राधिकाला कळलं तर तिला काय वाटेल? हे कुठेतरी थांबायलाच हवं. सर, ॲज यू नो, टुमॉरो वी आर हॅव्हिंग अ कॉन्फरन्स इन लोणावला. तिथली सगळी व्यवस्था झाली आहे सर. आपल्या कंपनीच्या सगळ्या ब्रांचेसच्या सिनियर मॅनेजर्सपासून ते CEOs पर्यंत एव्हरीबडी इज गोइंग टू बी देअर सर. राईट फ्रॉम दिल्ली, जयपूर, कोलकाता, चेन्नई अँड बँगलोर सर. व्हेरी गुड जेनी. आता एक गोष्ट लक्षात ठेव की सगळ्यांचं लक्ष फक्त आणि फक्त मुंबई ब्रँचकडे असणार आहे. त्यामुळे आपल्या बाजूने कुठली उणीव राहता कामा नये, आपल्या बाजूने कुठली चूक होता कामा नये. ओके, राईट सर. आणि कितीला निघायचंय उद्या? सर, टुमॉरो मॉर्निंग वी ऑल आर मीटिंग आउटसाइड द ऑफिस. तिथून आपण सगळ्यांनी एकत्र जायचं आहे. दीज आर द इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम मिस्टर कपूर. कपूर सर जॉईन करणार आहेत का आपल्याला? नो, आय डोंट थिंक सो सर. ही इज अब्रॉड. त्यांची फॉरेन डेलिगेट्स बरोबर मीटिंग आहे. ओके, म्हणूनच ही कॉन्फरन्स तुम्ही हँडल करावी अशी त्यांची इच्छा आहे. ठीक आहे. दॅट्स इट. थँक्यू जेनी. यू आर मोस्ट वेलकम सर. हां, आणि जेनी ऐक ना, जरा प्लीज शनायाला पाठव ना, जरा अर्जंट आहे. हां, ओके सर. शनाया मॅम, गुरु सरांनी केबिनमध्ये बोलवलंय. गुरु सरांनी केबिनमध्ये बोलवलंय. इमिडिएटली बोलवलंय मॅम. गुरु सरांच्या केबिन मध्ये इमिडिएटली जायचं की लेट जायचं, दॅट्स माय कॉल. इट्स नन ऑफ युअर बिझनेस.
उगाच अक्कल शिकवते. आय एम नॉट ट्राईंग टू टीच यू मॅम. मी फक्त माझं काम करतेय. हे तू गप हा. मला माहितीये तू इथे काय काम करतेस ते. सतत माझ्या कंप्लेंट्स करायच्या हेच तुझं काम आहे. अँड यू नो व्हॉट, आय नो व्हाय यू डू दिस, बिकॉज यू आर जेलस ऑफ मी. What are you saying, ma'am? Why would I be jealous of you? Really? I mean, isn't it obvious? Look at you. तुला माहितीये माझे कपडे जर का सेकंड हँड मध्ये विकायला काढले ना तरी परवडणार नाहीत तुला. Ma'am, please. व्हॉट प्लीज मॅम? दीड दमडीची रिसेप्शनिस्ट मला शिकवते उगाच. Enough, ma'am. You can't talk to me like this. Don't you dare point a finger at me, हा? तुझा बस. तुझी लायकी आहे का बोलायची माझ्याशी? लायकी कुणाची काढताय? मी ऐकून घेते म्हणून वाटेल ते नाही बोलू शकत तुम्ही मला. Just shut the hell up. काय काय चाललंय का इथे? Please tell her. ही लोअर क्लास साडीमध्ये राहणारी मुलगी मला शिकवते उगाच. Language, Miss Shanaya, language. You cannot talk to her like this. कोण कुठे राहतं यावरून लायकी ठरत नसते. कमळाचं फूल किचडमध्येच असतं पण तरी त्याला देवाच्या पायावर वाहतात. Oh God, I don't want to listen to your philosophy. I'm least interested. And you. तुला माहिती नाही मी काय करू शकते ते. I can screw your happiness. समजला? शनाया, इनाफ. हे अति होतंय आता. एक मिनिट. पानवलकर, आनंद, काय चाललंय काय? व्हॉट्स रॉंग? अरे यार हिच्याकडे बघ ना, उगाच सीन क्रिएट करते. एकतर माझ्या डेस्कवर येऊन मला ओरडली ती की इमिडिएटली चल म्हणून. मी तिला शांतपणे सांगते की उगाच काहीतरी बोलू नको माझ्याशी, तर माझ्यावरच खेक असते आणि त्या कांगावा करते. अँड सी नाउ शी इज क्राइंग. शी इज ट्राइंग टू गेन सिम्पथी. यू नो व्हॉट, वी डोंट नीड पीपल लाईक दिस इन आवर ऑफिस. तू आत्ताच्या आत्ता हिला नोकरीवरून काढून टाक. नो सर, आय डिड नॉट से एनीथिंग. जेनी, काम डाऊन. तुम्ही जरा लक्ष द्या. शनाया, तुला जे काही बोलायचंय ते माझ्या केबिन मध्ये येऊन बोल, इथे नाही. बट गॅरी, अरे ती शनाया चल म्हणतोय ना. प्लीज. पाणी पाणी. काम. सर, आय स्वेअर आय डिड नॉट से एनीथिंग टू हर. जेनी, विनू, कोण खरं आणि कोण खोटं हे इथे उभे असलेल्या सगळ्यांनाच माहिती आहे. डोंट वरी, वी आर विथ यू. येस जेनी, तुझ्या नोकरीवर आम्ही गदा येऊ देणार नाही. काळजी करू नकोस. जेनी मॅडम, गजानन महाराज शपथ, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. अगं तू काय चालवलंयस हे? मी चालवलंय. तू तिला बोलायचं सोडून मला काय बोलतोयस रे? तू जरा शांत हो ना, मी बघतोय ना. काय बघणार आहेस तू? ती स्टुपिड जेनी मला इतकं बोलली सगळ्यांसमोर आणि तू एक शब्दही बोलला नाहीयेस तिला. मला काय माहिती, तू आत्ताच्या आत्ता तिला नोकरीवरनं काढून टाक. आत्ता नोटीस पाठवती. काय बोलतेस तू हे? तुला माहिती हे शक्य नाहीये. का? का शक्य नाहीये? अगं कारण जेनी इज अन असेट टू द कंपनी. ती फक्त रिसेप्शनिस्ट नाहीये. तिचा आजवरचा रेकॉर्ड कंपनीतला अत्यंत उत्तम आहे. कपूर सरांच्या गुड बुक्स मध्ये ती. आणि एक लक्षात ठेव, आनंद, पानवलकर आणि जेनी यांना मी हातही लावू शकत नाही. ट्राय टू अंडरस्टँड. ओके, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. या ऑफिसला आणि एस्पेशली तुला जर का माझी कदर नसेल ना तर मी हा जॉब सोडते. काय? तू आधी जरा शांत होशील का? तू बस बरं प्लीज. मला नाही व्हायचं यार शांत. प्रत्येक वेळा कोणीही काही बोललं ना तरी मलाच बोलतात सगळे. आणि हे कोण काय कंपनीचे ऍसेट्स आहेत का? आणि मग मी कोण आहे, शोपीस? मला माहितीये ना माझ्या मागे हे सगळे काय बोलतात माझ्या बाबतीत. आणि तुलाही हे चांगलंच माहितीये. तरीही तू आता मलाच शांत राहायला सांगतोयस. नो यार, इनफ इज इनफ. मला कंटाळा आलाय. मला आता नाही, सगळं नकोय. लिसन टू मी ना. तू ऐकू. नो यार, दिस इज हाय टाइम नाउ. सो आता इधर जेनी राहील किंवा मी. शनाया, शनाया लिसन टू मी.